16/2/2026 रोजी मध्य प्रदेशातील उस्तोड मजूर कुटुंब पुणे रेल्वे स्टेशन येथे रात्री मुक्कामी होते। दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी असल्याने ते प्लॅटफॉर्मवर झोपले होते। शेजारी प्रवास करणाऱ्या आरोपीने 4 वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून आईवडिलांच्या कायदेशीर देखरेखीमधून दूर नेऊन तिच्यावर दुष्कर्म केले। रात्री बालिका आढळून न आल्याने वडिलांनी तक्रार दिली। GRPF व RPF यांची शोध मोहीम व CCTV तपास करून बालिकेला शोधले। वैद्यकीय तपासणीनंतर आईच्या फिर्यादेवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी हा मध्य प्रदेशचा रहिवासी असून त्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली। काय घटना घडली? मायनर केस मध्ये रेपची घटना समोर रेल्वे स्टेशनवरती सगळं घडलं होतं, काय आपण कारवाई केली? दिनांक 17 तारखेला फिर्यादी हे एका मध्य प्रदेश राज्याचे होते। ते त्यांच्या 4 बालकांसोबत प्रवास करत असताना प्रवासात त्यांच्याच प्रांतातल्या एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली। प्रवासादरम्यान सोलापूर ते पुणे असा प्रवास झाला। त्या दरम्यान पुण्यातून त्यांना मध्य प्रदेशात जाण्यासाठी गाडी होती, म्हणून सर्व प्रवासी आणि ते एकत्र प्रवास करत होते। एकाच प्रांताचे असल्यामुळे त्यांची एकमेकांविषयीची आत्मीयता असल्यामुळे प्रवासात झालेली ओळख, या ओळखीचे पुढे गंभीर परिणामाला कुटुंबाला सामोरं जावं लागलं। प्रवास झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या ट्रेनची वाट बघत असताना प्रवासी हे फिर्यादी कुटुंब तसेच तिथे थांबून होते। प्रवासाच्या थकव्याने त्यांनी केलेली मोलमजुरीमुळे त्यांना थकव्यात ते झोपले। झोपल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या मुलीला, 4 वर्षाच्या मुलीला, चल तुम्हाला खायला घेऊन जातो म्हणून मुलीला खाऊ खाण्यासाठी त्यांनी बाहेर घेऊन गेले। पुणे स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी पुणे स्टेशनपासून साधारणतः 1-1.5 किलोमीटरच्या अंतराच्या जवळपास मालधक्का साईडला स्टेशन यार्डाच्या पुढे त्या ठिकाणी लोनली प्लेसवरती तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला होता। ह्या कृत्यासाठी त्याला 2-3 तास लागले। दरम्यान फिर्यादी हे पोलीस स्टेशनला शोधण्यासाठी आले होते। फिर्यादीची शोधाशोध चालू असताना आपण फिर्यादीच्या शोधाशोधीप्रमाणे दिलेल्या वर्णनानुसार CCTVच्या आधारे आरोपीला तात्काळ पकडला, मुलीलाही ताब्यात घेतले आणि आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला 7 दिवस पोलीस कोठडी घेऊन आता आपण त्याच्या विरुद्ध न्यायिक प्रोसिजर चालू केली आहे। मुलीची तब्येत कशी आता? कुठे मुलगी अजूनही क्रिटिकल स्टेजमध्ये आहे, परंतु आउट ऑफ डेंजर डॉक्टरांनी सांगितलेले आहे। हे जे फिर्यादी होते ते पुण्यात कशासाठी आले होते आणि रेल्वे स्टेशनवरती कशासाठी थांबले? फिर्यादी यांना पुण्यातून जाण्यासाठी, मध्य प्रदेशला जाण्यासाठी गाडी होती आणि पुण्यातून त्यांना जागा मिळू शकते, कारण प्रवासाची इथूनच गाडी जर सुटणार असेल तर जागा मिळू शकते जनरल डब्यातून, म्हणून ते पुण्यात आले होते। त्याचप्रमाणे आरोपी त्याच उद्देशाने पुण्यात आला होता। आरोपी आणि फिर्यादी दोघं एकमेकांना ओळखत होते असं अजून पण तपासात काही निष्पन्न झालेलं नाही, त्यांची कुठली ओळख असेल। आम्ही पोलिसांतर्फे असे आवाहन करतो सर्व प्रवाशांना, सर्व नागरिकांना, प्रवासात झालेली छोटीशी ओळख याच्यातून गंभीर परिणामाला सामोरं न जाण्यासाठी प्रवासातल्या कोणत्याही ओळखीवरती नागरिकांनी भरोसा ठेवू नये, आपल्या मुलाबाळांना त्यांच्या ताब्यात देऊ नये। आपले जे किमती वस्तू असतात, अशाही घटना घडतात की आपल्या किमती वस्तूंचं रक्षण करतो म्हणून सांगतात, त्याही चोरून घेऊन जातात। आणि प्रवासामध्ये झालेली घटना जी आहे त्याच्यामध्ये फक्त फुटेज अथवा चेहऱ्याने झालेली ओळख, त्याच्यातून पोलिसांना पुढे तपासामध्ये अनेक अडचणी येतात। तरी देखील नागरिकांना आव्हान आहे की आपण योग्य दक्षता प्रवासादरम्यान घ्यावी। पारस मुथा यांचा रिपोर्ट।